गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सीबीएसई कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात। एनबीजी एज्युकेशन सोसायटीच्या कोनायन्सन स्कूलमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांच्या हस्ते झाले। साधारणतः 6 वर्षापूर्वी नर्सरी ते 10वी हे वर्ग कोनायन्सन स्कूलने सुरू केले होते। सुरुवातीच्या वर्षी 80 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली शाळा अल्पावधीतच पालकांच्या पसंतीला उतरली। त्यामुळे पालकांच्या आग्रहाखातीर एनबीजी सोसायटीने कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता आणून कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात आज मोठ्या धूमधडाक्यात केली। सर्वप्रथम प्रमुख अतिथी शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांचा स्वागत शाळेच्या बँड पथकाकडून करण्यात आले। त्यानंतर सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि नंतर बापूसाहेबांच्या हस्ते फीत कापून 11वीच्या वर्गाचे औपचारिक उद्घाटन केले। या शिक्षण सोसायटीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तिन्ही शाखांचे 11वीचे प्रवेश सुरू झाले आहेत आणि 1 तारखेपासून हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहे। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एनबीजी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले। त्यावेळी व्यासपीठावर शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, बापूसाहेब आठवले, बोरगाव माजी सरपंच नाना महाडिक, माजी उपनगराध्यक्ष दीपक बुराव, संचालक मंडळांपैकी अध्यक्ष डॉक्टर मनीष वनगे, उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली वनगे, सचिव ॲडव्होकेट मंगेश नेने, खजिनदार ज्योती गुराव यांच्यासह मुख्याध्यापिका सुप्रिया वेखंडकर, जमीना शिरपूरवाला आदी उपस्थित होते। तर यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमीना शिरपूरवाला यांनी केले। तर शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, परंतु त्याबरोबर इंग्रजी शिकणे ही काळाची गरज आहे। आज महाराष्ट्रातून 9 ते 10% विद्यार्थी परदेशात जातात, तिथे तर ते मराठी बोलू शकत नाही, तिथे इंग्रजीचाच उपयोग होतो। त्यामुळे इंग्रजी माध्यमांची शाळा ही काळाची गरज होऊन बसली आहे। तसेच यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, ॲडव्होकेट मंगेश नेने, डॉक्टर सोनाली वनगे, डॉक्टर मनीष वनगे, डॉक्टर नीता कदम, माजी सरपंच नाना महाडिक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। रायगड जिल्ह्यात प्रथमच सीबीएसई अभ्यासक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात एनबीजी एज्युकेशन सोसायटीने केली आहे। आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे। पेनच्या एज्युकेशनच्या इतिहासामध्ये हा नवीन माइलस्टोनच मी म्हणेन। आपल्या मुलांना सीबीएसईचं त्या बोर्डचं शिक्षण मिळतं, ते पण पेनमध्ये। आपली मुलं जे लांब प्रवास करत होते, अभ्यासाच्या शोधात फिरत होते, कुठेतरी एक्सेल करायला त्यांचे सतत प्रयत्न चालू होते। तर ह्या प्रयत्नांना लक्षात घेऊन आम्ही हे कॉलेज आता सुरू केलेलं आहे आणि त्या मुलांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही नक्कीच मदत करू शकतो ही अपेक्षा बाळगूनच आम्ही हा नवा प्रकल्प हातात घेतलेला आहे। त्यासाठी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार। थँक्यू सो मच। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।